समोर डाव्या हाताने ओव्हर विकेट पहिला चेंडू किरण पवार इकडे पाहिलं नाही तिकडे पाहिलं नाही आणि सरळ जातोय तो लॉंगॉनच्या वरून षटकार जबरदस्त षटकार मारतो यावर्षी कल्पेश ठाकूरने जर विकेट घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक किरण पवारची विकेट जर घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे पंकज गरज यांनी बघा 2000 ची नोट दिलेली आहे 15 दिवस 2000 ची नोट मिळत नव्हती ते आता इथे लावलेले त्यांनी आणि इथे मात्र हा चेंडू बॅटची गड घेऊन पाठीमागे जातो 23 चेंडू आणि 46 धावांची गरज 40 धावांची गरज होती आता 22 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे किरण पवारची विकेटची अहमियत त्याने ओळखले ती घरात येते आणि 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं ते कल्पेशला 6 धावांवर संतोष किरण पवारने जो षटकार मारला तो खरा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता मात्र त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि चेंडू खणून काढला तो सरळ षटकार आणि ज्यावेळेस सर्कलचं षटक असं त्यानं बघितलं एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला लॉंगॉनला आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक करतो पुन्हा एकदा किरण पवार स्ट्रेट राईटचा होतो का षटकार आता मात्र किरण पवारने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि जे पारितोषिक लावणार आहे घरात आता 4000 लावतात का बघूया विकेट साठी 21 चेंडू आता रेट वाढत चाललाय संतोष डबल संतोष नक्कीच बक्षीस त्याला वाढवायला लागेल तरच त्यांचे जे खेळाडू आहेत ते त्यांचे कसा पाडायला लावतील ठीक आहे म्हणजे आता लावताय डबल परंतु जर आपण मंडळाला जमा जर सांगितलं काय विकेट पडले तर मग नाही लावू शकत तरी पण लावतील 21 चेंडू त्यांचे नका जमा नका करू हा नक्कीच कधी कधी असे पण आहेत ना उद्योगपती की ते करोडपती होते धंदा इतका केला की लखोपती झाले अशी परिस्थिती होऊ नये 21 चेंडू 34 धावांची गरज आहे पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश तयार आहे परंतु किरण पवार हवी झालाय 2 षटकाराच्या साह्याने 12 वर खेळतोय किरण पवारचा जबरदस्त टोलेबाजी संतोष कॉन्फिडंटचे फटके हा चेंडू मारण्यासारखा नव्हता आपण टप्प्याचा चेंडू होता पण त्यानं त्याला कन्वर्ट केलं षटकारामध्ये कल्पेश असं वाटलं होतं आपली कल्पकता काहीतरी दाखवेल परंतु कल्पेश दोन्ही हात आपले कमरेवर ठेवलेत कर्णिकेवर उभा संतोष भोंगेवाले पण गप्प होते आता भोंगेवाल्यांचा आवाज वाढला भोंगेवाल्याला माहितीये काहीतरी घडायला पाहिजे उगाच वाजवलं तर आपल्याला वेळात काढते 20 चेंडू 28 धावांचे 6000 रुपयांचं पारितोषिक आलंय या कल्पेशने जर विकेट घेतली किरण पवारची तर 6000चं पारितोषिक जसं पारितोषिक वाढते त्याच्यापेक्षा जोरात फटके मारतो किरण पवार हा संतोष 11.5 धावांची सरासरी ठेवायची होती फक्त म्हणजे 2 षटकार पुरेसे होते पण किरण पवारनं त्याच्यावर अजून एक षटकार मारून ती सरासरी ती कंप्लीट करून अजून 100 रन जमा केले त्या षटकामध्ये असं म्हणतात दिग्गजांचे घेरा असावे शेजारी तेव्हाच आपल्या चुका आपल्याला कळतात 20 चेंडू 28 धावांची गरज आहे कट करण्याचा प्रयत्न होता किरण पवार कधी चेंडू हुकतोय परंतु जर बॅटवर लागला तर मैदानाच्या बाहेरच जातोय आता 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आणि 11 ओव्हर संघाचे जे कैलास दादा मात्रे त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं आणि त्यांनी एक हिरा ओळखून काढला त्यांनी बघितलंय की हा ग्रामीण मध्ये फॉर्म मध्ये आहे तर त्याची निवड केली होती किरण पवार किरण पवारला मी मगाशी बघितलं होतं ज्यावेळेस आपण आलो सुरुवातीला हातामध्ये ड्रिंक होतं म्हणजे रेडबुल त्याची ताकद बघा कशी काढतोय 18 चेंडू आता 22 धावांची गरज संतोष